आहा, क्या बात है। शेवयाची खीर म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, पण शेवयाची खीर बनवणारा जर परफेक्ट असेल तर मग खायला मज्जा येते। तर चला, परफेक्ट अशी खीर तीही शिदड न होता आपण बघूयात। बरेच जण खीर बनवतात पण त्यामध्ये दुधाच्या गुठळ्या तयार होतात, तर दुधाच्या गुठळ्या न तयार होता प्लेन अशी चटकदार खीर कशी बनवायची ते बघूयात। श्रावण सोमवार जवळ येतोय आणि सोमवार म्हटलं की काहीतरी गोडधोड असलं की जेवायला बरं वाटतं। मग चला, तुमच्याकरिता श्रावण सोमवारासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। तर इथे घेतलेल्या आहेत मी घरगुती थोड्याशा शेवया, आपल्याला लागणार आहे दूध, तूप, तुकडे घेतलेले आहेत बदामाचे, पाणी गरम करायला ठेवलंय आणि इकडे आता शेवया भाजण्यासाठी कढई सुद्धा ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत तूप। शेवयाचे थोडेसे तुकडे करून घेऊयात, म्हणजे भाजायला सोप्या जातात आणि खायला सुद्धा सोप्या जातात। आता तुम्हाला जर यांचे तुकडे करायचे नसतील तर नाही केले तरीही चालतं, पण छोट्या मुलांना जर शेवयाची खीर द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही त्याचे तुकडे करून भाजायला सुद्धा सोपं जातं आणि व्यवस्थित भाजता येतं। आता तूप घातलंय, भरपूर तूप घालायचंय। तूप घालायला इथे कंजूशी करायची नाही। तुम्ही जेव्हा जास्त प्रमाणात दूध आणि तुपाचा वापर कराल तेव्हाच तुमची शेवयाची खीर खायला मजा येते। आता ह्या जे शेवया आहेत त्या तुपामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायच्या। आता हे कलर आला की त्यामध्ये घालायचे बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रुट्स असतील तेवढे सुद्धा घालू शकता। तर माझ्याकडे काहीच नव्हतं, बदाम होते म्हणून बदामाचे काप घातले। नाही घातलं तरीही चालतं बरं का, असं नाही की टाकावंच लागतं। आता चला, शेवया भाजल्या की त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं। आता इथे थंड पाण्याचा वापर करायचा नाही, त्यानं काय होतं, शेवयाची चव निघून जाते। गरम पाणी टाकल्यानंतर ह्या शेवया आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकून शिजवायच्या आहेत। म्हणजे शेवया शिजायपुरतं पाणी टाकायचंय। डायरेक्ट दुधात शिजवल्या शेवया की मग काय होतं, त्याच्या गुठळ्या तयार होतात। बऱ्याच जणांना माहितीये की ते शिदड शिदड होतं, त्यामुळे काय करायचं, पूर्ण शेवया अगोदर पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्यात। अजून थोडंसं पाणी बाकी आहे, पाणी संपल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचंय। तर पूर्ण पाणी संपू द्यायचं आहे, म्हणजे शेवया छान अगोदर शिजवून घ्यायच्या। तर हे बघा, मस्त शेवयामधलं पाणी संपलेलं आहे, शेवया सुद्धा शिजलेल्या आहेत। आता तुम्ही म्हणत असाल शेवया पण म्हणजे शेवयामध्ये पाणी पण टाकायचं, दूध पण टाकायचं, मग त्याचा गदगा होत असेल तर असं होत नाही, कारण भाजलेल्या शेवयामध्ये त्याचा गदगा होत नाही, म्हणजे चिकट भात होत नाही, मोकळाफट भात होतो। नक्की ट्राय करा। तर हे बघा, आता आपण पाणी संपल्यानंतर दूध टाकले। आता आवडीनुसार दूध टाकायचे, तुम्हाला घट्ट पातळ जसं हवंय त्यानुसार तुम्ही ही खिरीमध्ये दूध वापरायचे। तुम्हाला आवडत असेल तर साय सुद्धा वापरू शकता। आता 2-3 मिनिटं परत झाकण ठेवायचं दूध टाकल्यानंतर, किंवा मग मोकळं शिजू द्यायचे थोड्या वेळ। लगेचच्या लगेच दूध टाकलं की साखर टाकू नका, कारण खीर फाटण्याची शक्यता दाट असते। आता थोडंसं दूध आळत आलं, थोडंसं बाकी असलं की त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही गोडीसाठी साखर टाका। आता इथे गुळाचा वापर करायला जमत नाही, जर तुम्हाला गुळ वापरायचाच असेल तर गॅस बंद केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये गुळ मिक्स करा। आता साखर टाकल्यानंतर परत 2 मिनिटं झाकण ठेवून किंवा उघडी सुद्धा तुम्ही खीर शिजवून घेऊ शकता। आता मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे, सर्व करा आणि एन्जॉय करा। श्रावण सोमवाराकरिता ही रेसिपी नक्की ट्राय करा। या पद्धतीने जर खीर बनवली तर खायला खरंच खूप भारी लागते आणि तुम्ही या पहिले अशी खीर बनवून खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करा, चवीला भन्नाट लागते बघा। लहान मुलं तर खूप आवडीने खातील। आणि यावरतून आता मी टाकणार आहे परत बदामाचे काप। दिसायला सुंदर दिसतं बरं का, असं काही टाकलं वरतून ड्रायफ्रुट्स की भारी दिसतं आणि खायला मग जास्तच उल्हास येतो। मग आवडली की नाही खीर? आता बरेच जण व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करायला कंजूशी करतात। माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि एवढं छान रेसिपी तुमच्याकरिता शेअर करत असते तर मग एक लाईक तरी करत जा रे, कारण खूप मेहनत घ्यावी लागते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे असतील तुम्हाला रोज रोज। आणि आता सणासुदीचे दिवस चालू होणार आहेत तर मग बेल वरती प्रेस करून ऑल करा, म्हणजे तुम्हाला दररोज छान छान नोटिफिकेशन येत राहतील आणि छान छान रेसिपी सुद्धा मी शेअर करणार आहे। त्यामुळे बेल वरती प्रेस करा, ऑल करा आणि मस्त रेसिपी करून बघा आणि एन्जॉय करा। भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।